तर मित्रांनो, माझं नाव सुशांत दारुडे. परमेश्वराची कृपा आहे, सकाळ त्या केलेली नाही. मला असं वाटतं या ग्रुपला माझी दुसरी विजिट आहे. नुकतंच 12 पायऱ्यांचा कार्यक्रम घेतला होता मी माझ्या मार्गदर्शकाकडून, आणि तुम्हाला असं वाटतं साधारण 4-5 महिने झाले असून त्याच्यानंतर, आणि मला ही मीटिंग तिकडे चालायची बहुतेक पहिल्या का दुसऱ्या वर्गामध्ये आहे ना. आणि विषय दिलेला मला कृतीची झेप, असं माझा अंदाज बरोबर असेल तर कृतीची झेप हा विषय होता. मला विषय खूप छान होता आणि मजा आलेली त्या मीटिंगला. त्याच्यानंतर गणेश आम्ही आपण नाही काय जेवायला पण गेलो ढाब्यावरती मस्त. तर ही फेलोशिप आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमस या संस्थेमध्ये मिळालेलं मला प्रेम, त्या जोरावरती मित्रांनो आज तुमच्या समोर उभा आहे, धड टाकत आहे आणि एन्जॉय करतोय. विशेष म्हणजे सकाळी गेलो 10 वाजता वनशॉपवरती, आता 6 वाजता सुट्टी होती माझी, पण 5:30 वाजता लवकर साहेबांना सांगून म्हणजे मला पुण्याला जायचं आहे. ठीक आहे बोलले, तू जा. ज्या वाईशॉपच्या समोर 2-2 रुपयाला देशी क्वार्टरसाठी भिका मागायचो, त्या वाईशॉपमध्ये आज काम करतोय. गेली 5 वर्ष झाली असतात आणि याचं सव्वाचं 2-6 वर्ष झाले, 6-6.5 वर्ष झाली असतात. तर प्रवास मित्रांनो ते म्हणतात ना, ते क्वांटिटी नाही महत्त्वाची, किती वर्ष मला झाले, पण हे जे 10 वर्ष झाले त्याचे पहिले आभार मानतो. आणि त्यांचे पण खूप खूप हे की त्यांनी देखील ते अनुभव शेअर केले, भरपूर मला आयडेंटिफाय झालं. क्वालिटी खूप महत्त्वाची, क्वालिटी त्याला म्हणतो ना आपण. कारण मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आलो ना, तर हे करायला नव्हतं आलो बरं का. पहिली गोष्ट म्हणजे ते 12 पायऱ्या आणि ती 4-5वी पायरी, तो मार्गदर्शक वगैरे नाही, हे प्रकार नाही करायला. मला काय माहिती आहे इथं काय चालतं ते. मला एकाने सांगितलं, माझी दारू गेली 10 वर्ष थांबलेली, बघ तू जाऊन तिथं काय होतं ते. आणि मी म्हटलं भरपूर प्रयत्न, ते अंगारे दुपारे बुवा भाजी आणि लिंबू कोंबडे हे सगळं करून, हॉस्पिटल सगळं करून मी इथं आलेलो आहे, सगळं फिरून आलेलो आहे. आणि ज्यावेळेस पहिल्या मीटिंगमध्ये आलो, पहिल्या मीटिंगपासूनच माझी दारू थांबली. कारण की जे अनुभव शेअर करण्यात आले ना, तर ते काळजाला, आता मला कोणीतरी शेअर केलं, ते काळजाला भिडले माझ्या. मला आयडेंटिफाय झालं पहिल्याच मीटिंगमध्ये की येस, दारू हा प्रॉब्लेम आहे आणि दारू हा माझा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात विशेष म्हणजे आजूबाजूच्या लोकांचा प्रॉब्लेम नाही, त्यांना प्रॉब्लेम म्हणून मी इथे येऊन नाही बसत आहे, माझा प्रॉब्लेम आहे म्हणून मी इथे येऊन बसतो. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम मी घेऊन आलो दारू. अल्कोहोलिक्स अनॉनिमस या संस्थेचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे ज्यांना दारूपासून लांब राहायची इच्छा आहे अशा मध्यस्थी लोकांना मदत करणे. आता मला तर इच्छा होती दारूपासून लांब राहण्याची, प्रामाणिक इच्छा होती. मी भरपूर प्रयत्न पण केले दारू थांबण्यासाठी, सोडण्यासाठी, कंट्रोलमध्ये पिण्यासाठी. याच्या बाहेर माझी दारू सुटली नाही. मी शपथा घेतल्या, बायकोच्या डोक्यावर हात ठेव, मुलीच्या डोक्यावरती हात ठेव. मग मित्र बदलले, बेवडे मित्र नको, एकटाच पिऊ. मग या लोणावळा कसं थंड हवेचं ठिकाणी, तिथं जास्ती दारू चढते. मग खाली कोकणात राहायला गेलो. त्याच्यानंतर जिम लावली. हे सगळे प्रकार केले ते मी. दारू सुटायचं नावच नव्हते घेत, दारू कंट्रोलमध्ये येण्याचं नाव नव्हते घेत. आणि ज्या वेळेस हे सगळे पर्याय माझे थकले, अक्षरशः बायकोने मला सोडून दिलेलं. 2011 साली माझं लग्न झालं, 2012 साली मला मुलगी झाली. सुरुवातीचे काही महिने, काही वर्ष चांगलं नाही का, गुन्हे गोविंदाने नवीन नवरीचे 4 दिवस वगैरे नाही का, असा असतो प्रकार. तर माझं जे रूप होतं ना, ते मी एकदम डिसेंट आणि शांत आणि नाही का स्वज्वळ आणि जबाबदार नवरा म्हणून ते सुरुवातीचे दिवस असे दाखवले ना. कारण ते बिग बुकमध्ये एक शब्द वापरला, नट सम्राट, तो परफेक्ट लागू होतो मला. परफेक्ट मी बरोबर आहे ना मॅन्युप्युलेट करून आहे ना समोरच्याला बरोबर माझ्या जाळ्यात ओढतो. आणि माझ्या बायकोला पण मी तसंच केलं, माझ्या जाळ्यामध्ये ओढलं प्रेमाच्या आणि तिच्याबरोबर लग्न केलं. त्याच्यानंतर मी तिला जी खोटी स्वप्न त्याला म्हणतो ना, अरे तुझ्यासाठी मी घर घेईन, तुझ्यासाठी आणि काय सोनं गिनं यावच्या, ते प्रकार काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर माझ्या हातून होत नव्हते किंवा घडत नव्हते. आणि आता असं बायकोला वाटायला लागलं की भाई हा जो बोलतो ना ते करत नाही. हा प्रॅक्टिकली जी लोक करतात ना, नाही का, सर्वसामान्य माणूस बरं का, माझ्यासारखा अल्कोहोलिक माणूस नाही. मी बोलतो एक, वागतो वेगळं, करतो वेगळं, आणि काहीतरी बोलतोच माझं काहीतरी चालू असतं. म्हणजे मनात एक आणि बाहेर एक काहीतरी माझं विषय.
आणि ह्या सगळा प्रकार जो आहे ना तो बायकोला कळाला की बाई हे काय कच्च्या लिंबू आहे, त्याला काय करण्या लायकीचं नाहीये. आणि माझं त्याच्यामध्ये दारू पिण्याचं प्रमाण वाढलं. मी घरामध्ये आणून प्यायला लागलो, मग बाहेरून पिऊन येणं. मग नंतर बायको म्हटली की नाही का तुमचं प्रमाण वाढले. अरे तुला तर प्रॉब्लेम नव्हता पहिला, मी दारू पित होतो ना, आता काय प्रॉब्लेम व्हायला लागलाय. आता तिला कसं सांगू की माझी कंट्रोलच्या बाहेर गेलेली आता दारू, आवाक्याच्या बाहेर गेलेली माझी. आणि मी तिला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होतो स्वबळावरती, स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावरती दारू कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होतो, पण होत नव्हती. हा प्रॉब्लेम झाला माझा. आता हा प्रॉब्लेम झाल्याच्या नंतरून मी जे आता ते सगळे ते नाही का सगळे सांगितले खेळ हे सगळे केले. हे सगळे केल्याच्या नंतरून सुद्धा माझी दारू काय सुटायचं नाव नव्हते घेत. फायनली मग बायको म्हणली बाई तू तुझं मोकळं, मी माझे कसंही आयुष्य जगन, मुलीला कशी सांभाळेल, तू तुझं जग, दारू प्यायची, दारू पी, काय करायचं ते काय. ते वेड्या माणसामध्ये इन्सॅनिटी तू म्हणतो ना, ती वेडेपण आहे माझ्यामध्ये बरं का. वेड्या माणसामध्ये आणि माझ्यामध्ये एकच साम्य आहे. तो वेडा माणूस आहे ना एकच गोष्ट सारखी सारखी करतो. तसं माझे मला किती लोकांनी सांगितलं दारू नको पिऊ, तरी दुसऱ्या दिवशी उठून जाऊन प्यायचं. किती लोकांनी सांगितलं अरे नोकरी जाईल, तरी मी दारू प्यायचं. किती लोकांनी सांगितलं अरे घर संसारी मुळं बाळ सांभाळ, चांगलं धड टाकत आहे तू, जवान पोरगा आहे. नाही, कुठं ऐकलं मी लोकांनी. आणि फायनली ज्यावेळेस त्या संस्थेमध्ये पहिली मीटिंग केली, पहिली मीटिंग केल्याच्या नंतरून आहे ना इथे ना एक गोष्ट मला आवडली, ती म्हणजे ना इथे ना मला कोणी उपदेश नाही केले. माझी इच्छा तुला सांगायचं सांग, बाहेर आहे वाई शबू पी, काय करायचं ते कर. आणि मला लागतं स्वातंत्र्य, मला फ्रीडम लागतो. मला कोण म्हटलं दारू नको पिऊ ना, तर मी काय करतो मागच्या बोळीने जाईन दारू पिऊन येईन त्याच्या समोर, मी नाही पिली. काय म्हणजे इन्सिनिटी बघा, काय तो वेडेपणा आहे. एवढा पागलपणाच्या फार थराला गेलेलो. अक्षरशः घरचे तर वैतागले, बाहेरचे पण वैतागले, कामावरची माणसं वैतागली, काम उरलं नाही, घर संसार राहिला नाही. शेवटीला फुटपाथवरती आलो. वैशोपच्या समोर देशी दारूला 2 रुपयाला 52 रुपयाला क्वार्टर होते, आता 70 रुपये झाली. आता परत वाढणार आहे पुढच्या महिन्यात. ते आमच्या ते येतं ना ते लिस्ट तिथे ना, असा विषय आहे. पण मजेशीर गोष्ट अशी मित्रांनो, ती परमेश्वराची कृपा आहे. या संस्थेने मला जी ताकद दिली ना, ती ताकद आहे ना मला बाहेर नव्हती भेटत खरं सांगायचं तर. आणि या संस्थेने कोणती ताकद दिली तर उच्च शक्तीची ताकद दिली. एक हायर पॉवर मला मिळून दिली, एक उच्च शक्ती मला मिळून दिली. आणि ती कशामार्फत, कारण की मला एक गोष्ट कळाली की मला आहे ना कोणतीच माणसं, कोणतीच व्यक्ती आहे ना दारूपासून नाही लांब ठेवू शकत बरं का. किती लोकांनी मला धरून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या बायकोनी आहे ना माझ्या पाया पडलेल्या, अरे नका जाऊ नका जाऊ नका जाऊ. माझा मामा पाया पडलेला आहे माझ्या, नको पिऊ तुझ्या पुढे डोका पडतो मी, अरे तू जाशील मरशील या. पण तरी सुद्धा मी ऐकण्याच्या पलीकडे गेलेलो, ऐकण्याच्या पलीकडे गेलेलो. इन्सिनिटी होती, की मानसिक ओढ होती मला. आणि इतकी भयानक ओढ होती ना की आहे ना कोणताच माणूस आहे ना मला रोखू शकत नव्हता दारूच्या ओढीपासून. आणि जर का माझा बचाव स्वतःचा मला मी तर करू शकत नाहीये, आणि जर का माझा बचाव जर झाला पाहिजे तर तो एकमेव म्हणजे माझ्याहीपेक्षा श्रेष्ठतर शक्ती, उच्च शक्ती. आणि ती ताकद मला ह्या संस्थेमधून भेटली. जिवंत उदाहरण तुमच्या समोर. तर मित्रांनो, ज्यावेळेस त्या संस्थेत आलो 6-6.5 वर्षापूर्वी आलो, आणि मी काय मग अशी सांगितल्याप्रमाणे काय 8वी पायरी वगैरे नाही काय हा काय प्रकार. कारण की मी या विषयापर्यंत पोहोचण्यासाठी थोडंसं म्हणलो जरा नाही का माझं जरा पाच सांगावा, कारण मी कधी कधी डायरेक्ट विषयाला हात घालतो. माझा हा प्रॉब्लेम आहे. तर म्हणलो ज्यावेळेस मी या संस्थेत आलो, मी काही कार्यक्रम वगैरे घ्यायला वगैरे नव्हतं आलो बरं का. मी फक्त प्रामाणिकपणे दारू माझा हा प्रॉब्लेम आहे हे मला पहिल्याच मीटिंगमध्ये कळालं. आणि दिवसामागे दिवस नाही का लोटत होते, मीटिंग करत होतो, दारूपासून लांब होतो, टोटल प्रामाणिकपणे दारूपासून लांब होतो. सगळ्या काही गोष्टी आलबेल चालू होत्या. मला जॉब लागला, आता भाऊनी सांगितलं, सगळ्या गोष्टी. कारण की दारू थांबली, वेळ वाचला, नंतर कामाला लागलो, पैसा भेटायला लागला. आणि दारू थांबल्याच्या नंतर ना तोंडाला वास नव्हता दारूचा, म्हणून लोकही माझ्याबरोबर बोलायला लागले. बरं,
हा तर झाला बाह्य बदल, हा बाह्य बदल झाला. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम उलटा आहे. कार्यक्रम काय सांगतो अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा, माझी जोपर्यंत आहे ना आध्यात्मिक प्रगती नाही ना होत तोपर्यंत मानसिक आणि शारीरिक दृष्ट्यानं मी नाही सुधरू शकत. मी कितीही लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला, मी कितीही लोकांना समजवण्याचा किंवा आहे ना माझं ते रूप दाखवण्याचा प्रयत्न केला ना, तर बाह्य रूप जे आहे ना, मी आज चांगले कपडे घालतोय, चांगले शूज वगैरे घातलेले आहेत, सेंट वगैरे मारून आलो, हे तर माझं झालं बाह्य रूप. पण मी आतमधून कसं आहे हे मला कसं कळणार? कारण मी तर माझे खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे. माझा प्रॉब्लेम तोच आहे की मी काय करतो, समोरच्या व्यक्तीला नकळतपणे ना, नकळतपणे कसं काय मॅन्युप्युलेट करणं काय सांगू नाही शकतो. त्याला बरोबर माझ्या ना जाळ्या, कारण मी स्वतः अनुभव घेतला. मी ज्यावेळेस ना देशी अड्ड्याच्या तिथं बसायचो ना, देशी अड्ड्या तिथं पत्र्याच्या अशा टपऱ्या असायच्या, तिथं नाही का ते एक धागा लटकवलेला असतं, त्याला बॉईल अंड कापून घ्यायचं, तिथं मीठ मिरची लिंबू टाकून तिथं लगेच विषय करायचा. ह्या अशा वातावरणामध्ये मी तिथं जायचो, ते बघायचं, मला अक्षरशः किळस वाटेल, ग्लास बिस. पण 2-3 पॅक घेतल्याच्या नंतर तीच जागा स्वर्गासाठी वाटायची. जबरदस्त काय म्हणजे नाही का. आणि ती ग्लास आहे ना, मला अक्षरशः वाट नाही, मी नाक दाबून 1-2 पॅक मारायचो. पण ते 1-2 पॅक केल्याच्या नंतर आहे ना पोटामध्ये शांतता. दारूने मला शांतता दिली आणि म्हणून मी दारू घ्यायची. सकाळपासूनची किटकिट, बायकोची कटकट, कामावरती कटकट, मित्रांची भांडणं, नातेवाईक डोक्याला ताप देतात, या टेन्शनमुळं मी दारू पितो असं मला वाटायचं. आणि म्हणून मी दारोडा झालो, ह्या लोकांमुळं मी दारोडा झालो. मी काय पहिले अशी प्यायचो का? 1 बियर 2-2 तास पिणारा माणूस मी. मस्त स्कॉच, मस्त स्टररनी फिरवून AC मध्ये बसून प्यायचो. आणि देशीवरती कसं काय आलो? माझ्यामुळे एवढा मोठा प्रवास केलेला आहे. हा 16 वर्ष मी दारू पेलेली. 16 वर्ष. सुरुवातीचे 10-12 वर्ष व्यवस्थित गेले, शेवटचे 2-3 वर्ष फक्त माझे जे गेलेत ना, ते इतके भयान गेले ना, मित्रांनो, पण ॲक्सेप्ट करायला तयार नव्हतो, मान्यच करायला तयार नव्हतो की माझी वाट लागलेली, माझी वाताहत चाललेली, माझे मित्रपरिवार तुटले, माझे नातेवाईक तुटले, माझे घरपरिवार, या सगळ्यांच्या नातेसंबंधाचा मी चुरडा करून मध्ये आलेलो, झिरो बनून. झिरो मी काय बाहेर काय ते भजन कीर्तन नव्हतो करत, तिथं कंटाळा आला म्हणून इथल्या याच्या बांधवांनी उचलून इथं आणलाय. तर मी सगळं दुनियाभरचे कांड करून आलेलो आहे, दुनियाभरचे. म्हणजे इथं असा विषय आहे ना की ह्या संस्थेमध्ये आहे ना, जो टिकला ना तो दुनियाच्या याच्यामध्ये कुठेही टिकला. इतके जबरदस्त मेंबर लोक, इतके जबरदस्त सभासद मला भेटले. ज्यावेळेस मी आलो, मिटिंग केल्या, मिटिंग नंतरून एक दिवस माझा जात होता. 1.5 वर्ष मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये मीटिंग्स करत होतो. 1.5 वर्ष. सुरुवातीचे 1.5 वर्ष दारूपासून लांब आहे, दारूपासून लांब आहे. पैसा यायला लागला, प्रतिष्ठा भेटायला लागली, बायकोने परत घरी बोलवलं, सगळं व्यवस्थित, माझ्या आजूबाजूला सगळं व्यवस्थित चालू आहे. पण माझ्या आतमध्ये ना खवळलो होतो मी. तो जो एक ज्वालामुखी असतो ना, तो ज्वालामुखी तो दाबून ठेवलेला मी. काय होतं तर मला माहिती नाही. बायको काहीतरी बोलली, भडकायचो ना, अख्खं घर डोक्यावरती घ्यायची. अरे आता दारू नाही पिते, मग काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? साहेब काय बोलला? साहेबांनी भले त्याच्या तोंडावरती नाही बोललं, नाही तर कामावरून काढून टाकली. पण मागून त्याच्यात तन करणार, ते असं ते तसं काय पगार नाही वाढवत, काय यार जिंदगी यार. 80% कामाला होतो नसेल, डोकं खराब झालं, काय क्वार्टर लावली नाही तिथं. परमेश्वराची कृपा आहे. तर मी संख्य माणूस आहे, मी संख्या एक तर समोरच्याचं तरी वाटोळ करून नाही तर स्वतःच्या तरी आयुष्याचं वाटोळ करून ठेवेन असा माणूस आहे मी. टॉर्नेडो असं नाव दिलं ना, झंझावती वादळी. स्वतःच्या तर आयुष्यामध्ये करतोच धुमाकूळ, इतर लोकांच्या पण आयुष्यामध्ये करतो. आणि ही 8वी पायरी कशामुळे तयार झाली? भजन कीर्तन करून थोडी तयार झाली. लोकांच्या आयुष्यामध्ये सगळी जी घरगर्जना करत सुटत होतो ना, लहानपणापासून. असं नाही की दारू हा प्रॉब्लेम झाला किंवा दारू पिली पहिल्याच दिवशी आणि पहिल्या दिवशी लोकांच्या आयुष्यामध्ये वाटोळं करायला लागले, तसं काही नाही झालेलं. लॉंग टाईम प्रोसेस आहे, लय मोठी प्रोसेस आहे. आणि ह्या प्रोसेससाठी पण मला आहे ना एक मार्गदर्शक घ्यावा लागला, जो मार्गदर्शक मला माझा मी दाखवत. आणि त्या बिग बुकमधून, बरं का, स्वतःच्या डोक्यातलं नाही सांगणार तो काय. हे लय भारी झालं.
मी परमेश्वराचे त्याच्यासाठी नेहमी आभार मानतो की मला असा मार्गदर्शक भेटला की जो मार्गदर्शक आहे ना, उठ म्हणलं तर उठ, बस म्हणलं तर बस, तसं काही नाही प्रकार. तो म्हटलं भाई हा कार्यक्रम आहे, हे बिग बुक आहे, या पायऱ्या आहे, बघ तुला काय करायचं, तू मान्य करतोयस का, तू पॉवरलेस झालाय, तू हतबल झालाय. अरे बोले यार पॉवरलेस झालोय मी, दारू पुढं मी पॉवरलेस झालोय, पण मला आज सगळंच त्याचा अर्थच नाही कळत आहे राव. मला वाटलं की ते लिहून घ्यायचंय का काय, ते लिहित खरडत 1 वर्ष 1 पायरी असं काय प्रकार आहे का काय, म्हणजे नाही का मला नाही का चौकशी पूर्वीची तुच्छता, आणि 4थी 5वी पायरी तर अंगाला काटा, अर ती नको, ती नाही पाहिजे नाही आपल्याला, बाकी तू सांग शॉर्टकट मारू आपण 1 3 6 ते 12 असं काहीतरी करू म्हणलो प्रकार. पण यार एक गोष्ट कळाली की इथे ना काही शॉर्टकट नाही, काही शॉर्टकट नाही आहे. जे काय आहे ना ते सरळ सरळ आहे. जे काय आहे प्रामाणिकपणा, खुले मन आणि मनाची तयारी, ह्या ज्या 3 गोष्टी ज्या आध्यात्मिक अनुभव घेण्यासाठी या लागतात बरं का, खुले जरुरीचे आहेत. पेज नंबर 161 काय ते लिहिले 162. तर या गोष्टी का महत्वाच्या होत्या, कारण की मला जो कार्यक्रम समजून घ्यायचा होता ना, तो कार्यक्रम आहे ना माझ्या व्यक्तिगत सुधारणेसाठी लय महत्वाचा होता, लोकांच्या सुधारणेसाठी नाही, माझ्या सुधारणेसाठी. इथं हे दिले ना सुधारणा, एकता आणि सेवा, मी सुधरतच नव्हतो, दारू नाही पेत पण सुधरतच पुढे होतो. तेव्हा माझं वागणे ना बेवड्यापेक्षा बेकर होतं. मग समोरचा माणूस काय बोलतोय ना, इन्सेनिटी आहे ना, इन्सेनिटी दारू थांबल्याच्या नंतर अजून वाढते बरं का, हे मी स्वतः अनुभवलेले. म्हणजे समोरचा माणूस एक बोलतोय पण मी त्याचा वेगळाच अर्थ काढून ना त्याला डॉमिनेट करतोय, किंवा त्याला तुच्छ लेखतोय, किंवा त्याच्यावरती रागराग करतोय, चिडचिड करतोय. या भावनेने मी ग्रासून गेलेलो 1.5 वर्षामध्ये. आणि मला आता असं कळत नव्हतं की यार मी दारू तर पीत नाही, पण मजा का नाही येत, तू एन्जॉय का नाही करत आहे. मी सॉब्रायटीचा अर्थच मला कळत नव्हता. मेन म्हणजे सोबर जगणे म्हणजे काय करणे, दारूपासून लांब राहणे. मला असं वाटायचं सोबर जगणे म्हणजे दारूपासून, मी मीटिंग करतोय दारूपासून लांब राहतोय ना, बाद झालं यार. पुढं ते 12 बाय म्हणजे पुढं 12 भानगडी करत बसायचे त्या, नाही का. पण पळवाट मी भरपूर शोधल्या, मध्ये पण येऊ. मला असं वाटलं माझ्या व्यक्तिगत आढावा घेण्यापेक्षा आपण आहे ना वेगळा काहीतरी मार्ग निवडू, आणि मग ते कुठंतरी चेअरमनच बन, कुठंतरी सेवेचा भाग. अरे भाई ते म्हणजे नाही का, मी अक्षरशः आहे ना चेअरमन झालं. मला लास्ट टाइम ह्यानी शेअरिंग नाही दिली ना, मला ह्यानी नाही का लास्ट टाइम मला विचारलं नाही ना काय बाद. अरे मी इथं का ग्रुपिझम किंवा पॉलिटिक्स करायला आलो होतो का, मी दारू थांबवण्यासाठी आलो होतो. मग सांगितलं दारू हा प्रॉब्लेम घेऊन आलो, भलतीकडेच माझं लक्ष जायला लागलं. कारण मेंदूमध्ये ना ज्या भागामध्ये माझा दारू प्यायचा विचार यायचा ना, त्या भागाचा रिकामा राहिला. तो भाग रिकामा राहिला ना, सारखं दारू प्यायचा विचार यायचा, तो भाग रिकामा राहिला. प्रॉब्लेम काय व्हायला लागला, माझ्या त्या रिकाम्या भागामध्ये ना पैसा, प्रतिष्ठा आणि लैंगिकता या गोष्टींनी शिरकाव केला. एक तर जवान यंग, अभी तो अपनी पार्टी सुरू हुई. बुक मध्ये पुढे लिहिले लपडी करू नका, बुक मध्ये पुढे लिहिलेले लपडी करू नका. अरे राव, या भावनेने मी इतका नाही का अस्वस्थ व्हायला लागलो. आणि मला असं कळत नव्हतं की यार दारू नाही प्यायची तर मग करायचं काय आता नक्की. एक गोष्ट तर कळाली, ते दिले की मद्यपानाचे 2 परिणाम, तारवेडेपणा, अकाली मृत्यू. अरे हे तर मला मान्य आहे. मी एका मीटिंगमध्ये याला विषय विचारला पण होता प्रश्न, यार इथं म्हणतात की दारू प्यायची इच्छा झाली पोट भरले ठेवा, सेक्स करायची इच्छा झाली काय करू. तो म्हटलं यार, तो मला म्हटला तू पहिला सगळ्यात पहिले मार्गदर्शक घे, अक्षरशः मी ना वैतागून सोडलेलं. म्हणजे मी काय केलेलं, मला माझ्या मनामध्ये जे प्रश्न पडायचे ना, मी इथं येऊन लोकांची डोकं खायचं. इथं येऊन डोकं खायचो मी, कारण की बाहेर तर मला आता हे प्रश्न होते, बाहेर म्हणजे अरे काय हे माणूस आहे येडा झालाय, दारू पित होता तरी येडापणा करायचा, आता नाही पिते तरी येड्यासारखं वागतोय. तर माझा प्रॉब्लेम हा व्हायला लागला की मला मी दारू न पिता सुद्धा आहे ना येड्यासारखं वागायला लागलो. का तर माझी आहे ना पर्सनल इन्व्हेंटरी मी घ्यायची राहतो, व्यक्तिगत आढावा मी घ्यायचा राहतो त्याला माझा. तर 1.5 वर्षानंतर मला आहे ना दारू प्यायची परत इच्छा झाली. आणि आता असं वाटायला लागलं की भाई आपल्या आता गेम ओव्हर होणार.
कारण की मला एक गोष्ट माहिती होती, मी जर दारू तोंडाला लावली ना ती फटेपर्यंत पिणार. मी एक तर पैसा संपसपर्यंत तरी पेलेली दारू, नाहीतर पॅटीमध्ये मुतसपर्यंत पेलेली दारू. ही गोष्ट मला माहिती आहे 100%. आता 1.5 वर्षानंतर ज्या वेळेस दारू प्यायची मला इच्छा व्हायला लागली, त्यावेळेस माझ्या मनामध्ये प्रश्न परत एकदा पडायला लागले, आता करू तर काय करू, जाऊ तर पुढं जाऊ. अरे ह्याच्यामध्ये तर वाचायचो, आमचा मार्ग निष्ठापूर्वक अनुसरल्यानंतर एखादा माणूस क्वचितच अपयशी झाला. अरे पण मी आता अपयशी व्हायला लागलोय. दारू तर नाही पिते, पण त्रासलेला, वैतागलेला आणि समाधानी राहायला लागलेलो आहे. का तर मी यांना दारू न पिता पण लोकांना त्रास देतो, माझ्या घरच्यांना, माझ्या नातेवाईकांना, माझ्या बाहेरच्या मित्रांना किंवा याच्या सभासदांना सुद्धा. त्यांनाही नाही सोडले, कारण इथं सगळे ऐकणार आहेत, बोलणारं कोण नाही. ज्यावेळेस मी शेअरिंग करतो त्यावेळेस सगळे शांतपणे ऐकतात. आणि मला असं वाटायला लागलं की आता लोकांनी माझं ऐकलं पाहिजे. मी काय लोकांचं ऐकणार नाही. दारू पीत होतो तर ह्या लोकांचं लय ऐकायचं नाही का, हे लोक लय सुनवायचे मला, दारू पिते दारू पिते दारू पिते, आता पित नाही, मग यांनी माझं ऐकलं पाहिजे. माझ्या अपेक्षा वाढायला लागल्या आणि अपेक्षा पूर्ण नाही होत माझ्यासारखे बेवड्याच्या. ते दिवसेंदिवस वाढत होत्या. फायनली तो मार्गदर्शक भेटला, तो दिवस उजळला ज्या दिवशी मी तो कार्यक्रम चालू केला. हार्डली 20 ते 21 दिवसामध्ये मी 12 पायऱ्याचा कार्यक्रम घेतलेला माणूस. 20 ते 21 दिवस लागले मला. सहज साध्य करा हे स्लोगन कदाचित त्या 12 पायऱ्यांसाठी वापरलं होतं त्या बेवड्यांनी वाटतं सुरुवातीच्या 100. सहज साध्य करेल तुझं तुझं डोकं नको वापरू. 11वी पायरी पण नको घ्यायला जाऊन, 13वी पायरी पण नको घ्यायला जाऊ. हाय तोच कार्यक्रम घे ना. 100 लोकांनी लावलेलं डोकं तू 101 डोकं कशाला लावते त्याच्यात. मी एक्स्ट्रा एक डोकं लावत होतो, नाही असं नाही असं घेऊ, तसं नाही तसं घेऊ. मग त्या मार्गदर्शकाला टोप्या घालू आपण, 3 मार्गदर्शक घेऊ का काय, नाही का. आता यांनी सांगितलं एकाला लैंगिकतेचा आढावा सांगू, एकाला भीतीचा आढावा सांगू, एकाला रागाचा आढावा सांगू, असं काहीतरी करू का काय प्रकार. हे सगळ्या ज्या गोंधळामधून आहे ना, त्या बिग बुकमधून मला उत्तर भेटायला लागली. कारण ती बिग बुक असं लिहिलेलं आहे ना, असं डिझाईन केलेलं. मी तर म्हणतोय की लाईक माझ्यासाठी लिहिले का काय, गरज होतं. दारू असते दातावर पिले खाली ठेवलं जात. तर त्या बिगबुक मध्ये आहे ना, माझ्याच सारख्या काही लोकांचे अनुभव, त्यांना कसे ते आध्यात्मिक अनुभव आले. पहिलेच पान उचकटल्यानंतर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की अल्कोहोलिक्स अनोनिमस एक कथा, हजारो स्त्री पुरुषांना मद्यापासून कशी सुटका मिळाली याची कथा येते. म्हणजे ते हजारो स्त्री पुरुष मुक्त झाले, या त्रासातूनच मुक्त झाले, ते सुटले त्याच्यामधून. आणि ते कसे सुटले त्याचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये. पहिल्याच पानामध्ये लिहिलेले काही. माझ्यासारखं दारुडं आहे ना, कधी पण आहे ना शब्दांवरती, म्हणजे नाही का एखादा बोलला लगेच मी विश्वास नाही ठेवत. मला लागतं प्रमाण. दाखवा कुठं लिहिले, कुठं लिहिले दाखवा बाबा. तुला आध्यात्मिक अनुभव आलेला आहे, मला थोडी आलाय तेव्हा. ही अक्षरशः त्या मार्गदर्शकाचं दुसऱ्या पायरीमध्ये 2:30 वाजेपर्यंत पाठ झोकं घालेलं. मी देवच नाही मानत, तू काय बोलतोय बोल, मी देवच नाही मानत. मला दाखवतो देव मला, कारण की मी ते लहानपणापासून ते देव असे ते त्रिशूळ घेतलेले, ते नाही का ते ढालबी, मला तसंच देव बघायचे. मी त्याच्या आणि तो ते BWला आलेला व्हाईट लाईटचा तो अनुभव तसा तरी येऊन दे, काहीतरी होऊन दे ना, असं चमकून दे माझ्या डोळ्यासमोर, तर मी मानून की बाबा हाय बाबा देव. त्याने म्हटलं की भाई त्याच्यामध्ये लिहिलेले त्याप्रमाणे मी 2च प्रश्न विचारतो तुला. मला असं होतं पान नंबर 42 काही 43 वरती वाटतं. 2च प्रश्न विचारले त्यांनी. तुझा देवावरती विश्वास आहे का? मी म्हणलो नाही. आणि दुसरा प्रश्न, कमीत कमी तो विश्वास ठेवायची तयारी आहे का? नाहीतरी 1.5 वर्षामध्ये पुढं तो हालवेल चालले आपलं, दारू न पिता पण. तर बघू 12 पायऱ्या घेतपर्यंत झेलू याला, आता काय करतो. 12 पायऱ्या होतपर्यंत बघू काय बोलतोय. हा नंतर आपण आपलं ठरवू ना. बरं ठीक आहे, मानायला तयार आहे. हा मग म्हणला पुढचा कार्यक्रम तू घेऊ शकतोस. मग ती इच्छा आणि जीवन ते परमेश्वराला सोपवणं वगैरे नाही, हे तर फक्त मान्य करायचं. मांडीवरती मांडी घालून होतं, बसतो निवांत. तो बोलला ते हा मान्य की नंदी बैलासारखं, हा मान्य कबुले ठीक आहे, चला पुढं चला काय पुढं अजून. आणि खरा कार्यक्रम जो आहे ना, तो कृतीची जेम जो मला लास्ट टाइम त्या वर्गामध्ये दिला होता, तिथून खरा सुरू झाला 4थ्या पायरीपासून. कारण की मी ज्यावेळेस माझा आढावा घ्यायला लागलो ना, त्यावेळेस आहे ना हे सगळे ना माझे काठ बाहेर निघाले. शक्यतो
मी मग असे सांगितलं खायचे जात वेगळे दाखवायचे वेगळेच माझे. मी जसं आतमध्ये आहे ना, तसं लोकांना कधीच नाही दाखवत. माझा प्रॉब्लेम म्हणजे घरामध्ये माझ्या वडापाव खायला पण पैसे नसते, पण लोकांना बाहेर असं दाखवेल की मी आहे ना बर्गर पिझ्झा वगैरे खाणारा माणूस. असं म्हणजे ते एक उदाहरण सांगितलं तुम्हाला. पण मी हे बऱ्याच वेळा केलेले की माझं फोटोरूप दाखवण्याचं आहे ना, बिंबीच्या डेटा बसून प्रयत्न केले मी. आणि अल्कोहोलिक्स अनोनिमस ही अशी एक संस्था आहे ना, तिने सगळं पितळ उघडं पाडलं माझं. दूध का दूध और पाणी का पाणी, खऱ्याचं फोटो लगेच जाग्यावरती फडशत पाडला तिथं. आणि तो पाडला म्हणजे 4थ्या पायरीवर. ज्यावेळेस मी लिहायला पेन उचलला, ज्यावेळेस मी माझा खुर्शीचा आढावा भाग 1 लिहिला, त्यावेळेस कळालं किती लोकांवरती माझा राग होता, किती लोक माझ्या डोक्यामध्ये गेलेले. मी तर म्हणतोय 95-96% ना घरातलीच असतील माझ्या, 5-6% बाहेरचे असतील लोक. ज्या लोकांनी मला लहानाचं मोठं केलं त्यांच्यावरती माझा राग. ती लोक माझ्या डोक्यात जायचे राव. यांनी मला दारूला पैसे नाही दिले, यांनी मला नीट जगून नाही दिलं, यांच्यामुळं मी दारू पिऊन आलं की घरामध्ये कटकट करायची, त्यांच्यावरती माझा राग. ते लोक म्हणायचे दारू नको पिऊ. ते लोक त्यांच्या भल्यासाठी नव्हते सांगायचे, माझ्या सांगत होते. ज्या वेळेस भाग 1 माझा पूर्ण झाला, खोटं नाही सांगत, अर्धा खच्चीकरण तिथंच झालं माझ्या. नुसतं लिहिल्यानंतर सांगितलं पण नव्हतं मी माझ्या मार्गदर्शकाला की मी काय काय लिहिलेले ते. 5 चार्ट आहेत वाटतं ते. 5 चार्टमधला पहिला चार्ट पूर्ण झाला. मी सांगितला कुणाकुणावरती राग आहे माझा, आणि कारण लिहिलं, कारण सांगितलं. 7 अंगांनी कसा मला आहे ना तो त्रास दिला त्या व्यक्तीने. माझ्या महत्वाकांक्षेला ठेच पोचले का, आर्थिक सुरक्षित राहिलो का, माझ्या आत्मसन्मानाला ठेच पोचले का, माझ्या गर्वाला ठेच पोचले का, लैंगिक सेक्शुअल लाईफला काही प्रॉब्लेम झाला का, आणि भीती आणि गर्व काहीतरी असे 7 अंग आहेत. त्या अंगाला मी टिक मार्क केले, यस यावर नो, बस. इतकं सोपं होतं. आणि ज्यावेळेस मी हे व्यक्त झालो ना, त्यावेळेस ना अर्धा रिलीफ तिथं झालो. अरे बोलले यार, मला तर असं वाटायचं ही लोक सगळी डोक्यामध्ये आहेत माझ्या. आता त्याच्यानंतर मला मार्गदर्शकांनी एक प्रार्थना दिली. मला म्हटलं की लिही आता त्या लोकांसाठी प्रार्थना लिही. आणि ती प्रार्थना अशी होती, मी माझ्या भाषेमध्ये लिहिली. आजही ती प्रार्थना सकाळी उठल्याच्या नंतर करतो. मी माझ्या लँग्वेजमध्ये सांगतो तुम्हाला. देवा, मला ज्या ज्या लोकांवरती राग आहे ते सर्वांना निरोगी आयुष्य दे, त्यांचे जीवन सुखी राहून दे, त्यांना धन समाधान व शांतता लागू दे. इथपर्यंत ठीक होतं. पण त्याच्या पुढे लिहिलं होतं मी की मला माझ्या आयुष्याकडून जे जे काही पाहिजे ना ते मला नको देऊ, त्यांना दे. सला बोला, मनातल्या मनात बोललो यार, ही त्या स्पॉन्सरवरती मला राग आला. अरे बोली याची कशी प्रार्थना आहे यार, जे मला पाहिजे त्यांना दे, ज्यांच्यावरती माझा राग आहे. लीडबीड लागले का बोललो यार. ज्या लोकांना मी डोक्यामध्ये लहानपणापासून ठेवलंय त्या लोकांना सगळं कसं काय भेटून दे, असं कसं काय बोलतोय. म्हटलं भाई ही प्रार्थना कमीत कमी 2 आठवडे करतो, कमीत कमी 2, असं समजून होमवर्क आहे तुला. आता मित्रांनो, मी तो 12 महिन्याचा कार्यक्रम घेऊन 4.5-5 वर्ष झाले. आजही सकाळी उठून ती प्रार्थना करतो. काय माहिती कधी दिवसभर पुन्हा होतं डोकं खराब होईल, सकाळी प्रार्थना करून ओके करून टाळायचा कार्यक्रम. एखाद्या कट जरी मारला तरी त्याला 4 शिव्या देऊन नाही का, भले ते तोंडावरती नाही जाणार, त्यांना भितरट आहे ना, तोंडावरती नाही मागून सगळं काय करणार, कार्यक्रम करणार होतो. तर ही झाली रागाची प्रार्थना. नंतर ज्यावेळेस खुर्शीचा आढावा भाग 2 आला त्यावेळेस खरी गंमत आली. तिथं गडबड काय झाली की आता त्या लोकांनी जे अन्याय केले ना ते विसरून जाऊन आम्ही आमच्या चुकांवरती लक्ष केंद्रित केलं. आता तो आढावा होता. अरे बोला, त्या लोकांनी अन्याय केले तिथपर्यंत ठीक होतं. आता मी त्यांच्यावरती जे अन्याय केले ते लिहायला सांगितले, आणि हे त्यांनी पण नाही सांगितलं, ते पुस्तकामध्ये लिहिले. तसं पुस्तकामधून मी तो 12 पायरीचा कार्यक्रम घेतलाय, 4थी-5वी पायरी त्याच्यामधून मी डिझाईन केलेली. आता तो आढावा ज्यावेळेस मी घेतला, माझ्या सगळ्यांचे नातेवाईकांचे नाव होते सगळ्यांचे. आता त्या लोकांना मी जर मला वाटायचं की या लोकांमुळे माझं वाटोळं झालंय, पण ज्यावेळेस मी माझ्या चुकांकडे बघितलं ना त्यावेळेस आहे ना ती लोक आहे ना चायला एखाद 2 ठिकाणी चुकल्याचं एका हाताने टाळी नाही वाजत ना, त्या टाईपचा प्रकार आहे वाजा. मी काय करायचो, मी त्यांची पहिली पोळ काढायचो. त्या मुळाशी मी होतो. मला असं वाटतं लोकांमुळे मला त्रास होतोय, पण त्याच्या मुळाशी मी ज्यावेळेस सापडायला लागलो ना मला, त्यावेळेस माझ्या खऱ्या अहंकाराचं आहे ना खच्चीकरण व्हायला सुरुवात झाली. एकदम शांत झाले, रिलॅक्स. बोला यार भाई,
अब पता चल गया यार प्रॉब्लेम किधर आहे. कारण जर मला कळालंच नाही की प्रॉब्लेम कुठे त्याच्यावरती उपाय काय करणार आहे मी. साधा कॉमन सेन्स आहे ना. माझं पोट दुखते आणि मी डॉक्टरकडे गेलो म्हणून माझं डोकं दुखते. प्रॉब्लेम नीट सांगितलं तुला काय होतं इथे तर तो गोळ्यात तर तुझ्या पोटावरचे देईन ना जर पोटाचा आजार सांगितलं तर हे काय नाही. त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती म्हणणार आहे माहिती नाही असं तुझं आलं फिरायला बघायला आलं असं थोडी काहीतरी आहे ना. त्रास झाला म्हणून जाणार ना. शरणागती पत्करावी लागणार त्याच्या पुढं. तो मित्रांनो ज्यावेळेस मी शरणागती पत्करली परमेश्वराच्या अस्तित्वाचे काय म्हणतात त्याला ते एक हा बाबा त्याला मानायला सुरुवात झालो. आणि त्याच्यानंतरून ज्यावेळेस ती 4थी पायरीचा आढावा भाग 1 खुर्शीचा 2 पूर्ण झाल्याच्या नंतरून भीतीचा आढावा पुन्हा ज्या भीत्या होत्या मनामध्ये त्या भीत्यांचा आढावा लिहिला. त्याच्यानंतरून माझं लैंगिकतेचा आढावा त्या दिवशी आपल्या ते मीटिंगमध्ये झालं आहे लैंगिकतेचा आढावा तर तो आढावा लिहिला. आता तो आढावा लिहिल्याच्या नंतरून आहे ना जवळजवळ मी फार नील झाले एकदम न्यूट्रल झालेलो. बस जे पाय नव्हते आता भेटले मला एकदम रिलॅक्स. आणि मला माहिती नव्हतं बरं का की त्याच्या पुढं पण आहे ना हा आढावा असतो म्हणून. हा आढावा आहे ना ह्या आढाव्याची गंमत काय आहे ते सांगतो. खुर्शीचा आढावा भाग 1 2 भीतीचा आढावा आणि लैंगिकतेचा आढावा ह्याच्यामध्ये जेवढी नावं आलेत ना ती नावं ह्याच्यामध्ये नाही घ्यायची. ही गंमत आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही ज्यांना दुखवले आमच्या वागणुकीमधून दिले का किंवा नुकसान केलेले अशा व्यक्तींची आम्हाला लिस्ट बनवायची. आणि मी लिटरली ब्लँक झालो त्यावेळेस. बोला भाई आता तर सगळं सांगितलंय यार याला लिहिलंय मी सांगितलंय परत काय लिहि मराठी तिच्या आईला अजून एक देत आहे आढावा. संपायचे का वही 4थी 5वी पायरी संपायचे का. आधी बिग बुक मध्ये लिहिलेले मला तर पान नंबर 63 का 64 वरती लिहिलेलं आहे. 8वी पायरी 4थ्या पायरीमध्येच घ्यायची. 8वी पायरी 4थ्या पायरीमध्येच ना तयारी करून आहे ना माझ्याकडून घ्यायची. तर ज्या वेळेस मी ते लिहायला घेतलं मला काहीच सुचलं नाही. मी यार म्हटलं की यार मी तर कुणाला दुखवलं नाही. आता ज्यांच्यावरती राग होता ज्यातल्या भीत्या होत्या कुणावरती किंवा लैंगिकतेचा लसचा प्रॉब्लेम होता मला तो तर आता मी लिहिलेला आहे. मग आता ह्या लोकांची नाव कशी काय करू. आणि मित्रांनो सगळ्यात मला म्हटलं माझं मार्गदर्शक म्हणा लहानपणापासून आठव वेळ घे म्हटलं काय काय आपलं काही नाही पुढं काही जायचं नाही आपल्याला. तर नरेंद्र मोदीला नाही दाखवायचं आढावा नाही कुणाला दाखवायचं नाही आपल्या दोघांमध्येच राहणार रिलॅक्समध्ये कर. आणि मित्रांनो त्या दिवशी मला पहिला एक अनुभव आठवला. आणि तो अनुभव असा होता की आहे ना ते मंडळ नाही का आपलं गणपती उत्सवाचं मंडळ लहान लहान पोराची मंडळ असतात बाल गणेश उत्सव मंडळ. तर त्या मंडळाचं आहे ना मी आहे ना उपाध्यक्ष बारीकपणे. आणि त्याच्यामध्ये आहे ना एक होता खजिनदार सुगडा बोंबीला असा त्याच्यापेक्षा थोडीशी माझी तब्येत जरा बरी होती. आणि तो नडले म्हणजे ना अकाउंटमध्ये लय हुशार. आणि तो म्हणजे नाही का एकदम परखडपणे बोलणारा पोरगा. आता ही गोष्ट 1996-97ची सांगतोय मी बरं का. आता तो आढावा मला जो घ्यायचा होता तो लहानपणापासून घ्यायचा होता. तर त्या आढाव्यातला पहिला अनुभव मला आठवला. आणि त्याच्यानंतरून आम्ही लोक आहे ना वर्गणी वगैरे गोळा करायला गेलो. आता तो पोरगा त्या दिवशी गैरहजर राहिला जो खजिनदार होता. आणि आम्ही इकडं मस्तपैकी नाही का गावभर 5 रुपये 10 रुपये 5 रुपये 10 रुपये 7 रुपये कोण देते कोण 15 रुपये 50 रुपये दिले खुश आम्ही. अरे बाई पार्टी आता. आणि मग आम्ही गेलो ना एका वडापावच्या टपरीवरती आणि मस्त वडापाव खाल्ले. वडापाव खाल्ले 4 पाय. अरे तुम्ही पण खा मी पण खातो नाही का एन्जॉय. आता ॲक्च्युली स्वार्थ माझाच होता मला वडापाव खायची इच्छा होती. मग त्यांना पण लगेच हे केले. आता अर्ध्या आमच्या मंडळाचे कार्यकर्ते नव्हते आणि अर्धे होते. अर्धे जे होते त्यांना घेऊन मी वडापाव खायला. आणि ते सगळे काही पार्टी बिल्टी करून आम्ही आलो. आणि नंतर मग तो आता तो खजिनदार तो पोरगा आला तर म्हटलं बाई काय हिशोब काय आज काय वर्गणी वगैरे असे बारीक बारीक आहे चिली पिली 7वी 8वी मधली पोरं. त्याच्यामध्ये फक्त 1-2 वर्ग मी मोठाच. आणि मी म्हटलं की हा ठीक आहे बा हा आहे. आणि तो म्हणा अरे ह्याच्यामध्ये आहे ना काहीतरी 20-30 रुपये कमी लागतं ते 25 रुपये. त्यावेळेस काय 2-3 रुपयाला वडापाव आहे 4 रुपये ते पण लय वाटायचे त्यावेळेस. तर ते म्हणतात 20-25 रुपये कमी आहेत. तू काय हिशोब मागतो काय माझ्याकडे आता. हा मी कोण आहे मी उपाध्यक्ष आहे. हा मी ह्या आपल्या ह्याचा उपाध्यक्ष आहे आणि तू माझ्याकडं म्हणलं हिशोब मागतो. जा नाही देत हिशोब जा नाही दे काय करायचं ते कर. आणि तो परखड पोरगा
तो डायरेक्ट बोलला की भाई तुला जे आहे ते हिशोब द्यावा लागेल, नाहीतर म्हटलं की त्याच्यावरती काहीतरी बघ. म्हटलं का सगळे मंडळाचे सगळे कार्यकर्ते नाही का पोरं ती म्हणला माझा युगो झाला ना हवे, वयाने मोठा तो वयाने बारीक आणि तो खजिनदार, मी त्याला हिशोब देणार होतो. तिथं बायकोनी जरी मला पगार मागितला तरी माझी तंता नव्हती आज पण. तर तो माझ्यापेक्षा वयाने बारीक, त्याच्यावरती इतका जबरदस्त रागावलो ना त्या दिवशी. दोन्ही पोरं दोन साईडला उभी होती आणि तो मधोमध आहे ना माझ्यावरती आरोपावरती आरोप करत होता. सनकी काय दारू तर नाही पिलेली मी, पण डोकं माझं आहे ना दारूच्या सारखं लहानपणापासून. दोन्ही पोरांच्या खांद्यावरती हात ठेवून त्याच्या छातीमध्ये लाथ मारली. तो विचार ते उकिरड्यावरती जाऊन पडला. तो पडल्याच्या नंतरून आहे ना बाकीच्या पोरांनी तो आहे ना जवळजवळ 10 ते 15 मिनिटांनी छातीला हात धरून आहे ना असा लुकडा सकडा होता. मनामध्ये भीती पण होती, काय मरते की काय, मनामध्ये एक भीती पण माझ्या. त्या पोराला आहे ना अक्षरशः मी आहे ना डोळ्यातून पाणी आणलं ना, डोळ्यातून पाणी आणलं. आणि हे सगळ्यात पहिलं नाव त्या आडाव्यामध्ये निघालं माझं लहानपणापासून. नाही माझ्यामुळं त्या व्यक्तीला त्रास झालेला आहे, त्याला शारीरिक मी त्रास दिलेला आहे, मानसिक पण त्रास दिला आहे आणि आर्थिक सुद्धा त्रास दिलेला आहे. हा आडावा फक्त 3च कॉलमचा आहे. पहिल्या कॉलममध्ये नाव लिहायचं व्यक्तीचं, दुसऱ्या कॉलममध्ये कारण लिहायचं मी काय त्रास दिलेला, आणि तिसऱ्या कॉलममध्ये मी क्षतिपूर्ती कशी करायची, त्याची नुकसान भरपाई करायला तयार आहे की नाही, बस. आणि तयार आहे तर कधी तयार आहे एवढंच फक्त. आणि त्याचा फक्त कबुली जबाब मला माझ्या मार्गदर्शकापाशी द्यायचा होता. हा तर झाला एक प्रकार. त्याच्यानंतर मी दारू वगैरे प्यायला लागलो. मग नंतर एक XYZ कुरिअरमध्ये कामाला होतो, कुरिअर कंपनीमध्ये. मी आता एक तो अनुभव सांगतो. मी त्या कुरिअर कंपनीमध्ये काय करायचो, त्या कुरिअर ऑफिस ज्या असायचं ना त्या ऑफिसमध्ये बसून दारू प्यायचो. ऑफिसमध्ये बसून आता माझंच ऑफिस झाल्यासारखं, माझ्या बापाचं ऑफिस आहे. मग मी तिथला सिनियर आहे ना, मी बरेच महिने बरेच वर्ष झाले तिथं कामाला होतो. माझ्याबरोबर अजून 2 पोरं होती, पण त्या पोरांकडं जास्त एवढं काम नाही सोपवायचे. मी जबाबदार होतो तिथला व्यक्ती. आणि मग मी त्यावेळेस काय लग्न वगैरे नव्हतं झालेलं माझं. आणि ती मॅडम होती तिथं, त्या मॅडम ती मॅनेजर होती, त्या मॅडमच्या हातामध्ये सगळं ते कुरिअर ऑफिस होतं. आता त्या मॅडमवरती माझा राग नव्हता बरं का, खुनशी राग नव्हता, किंवा त्या मॅडमची मला भीती पण नव्हती. तिचं आढाव्यामध्ये नाव पहिल्या कधीच पुढं आलं नव्हतं. सडनली मला आठवलं एक इन्सिडेंट घडलेला की मी त्या मॅडमची कंप्लेंट डायरेक्ट हेड ऑफिसमध्ये केलेली, मुंबईच्या हेड ऑफिसमध्ये वरच्या. ही मॅडम दुसऱ्या पोराचे पैसे खायचे का, तर ती मॅडम आहे ना माझ्या मनासारखी वागत नव्हती. ती माझी इच्छा होती की जर ती मॅडम त्या खुर्चीवरून गेली ना तर मी तिच्या जागी मॅनेजर बनतो. पॉलिटिक्स, मला पॉलिटिक्स करायचं होतं त्या ऑफिसमध्ये. आणि त्या मॅडमला घालवण्यासाठी मी त्या वाटेलच्या घराला जायला लागलो, तिच्या कंप्लेंटी तिकडं द्यायला लागलो, ती काय काय इथं कांड करते ते सांगायला लागलो, छोट्या छोट्या टिप द्यायला लागलो. आणि ते वफादार मालिक का वफादार कुत्ता बनून नाही का ते टाईपचं, त्या लोकांना सगळं इथलं सगळ्या खबरी सांगायला लागलो की आज काय केलं तिने, आज काय खाल्लं, कुठं गेली, काय केलं, सगळ्या गोष्टी. आणि दुसरी ती, आणि एकदा ते ऑडिट आलं चेक करायला तिकडून मुंबईवरून, ते स्क्वॉड आलं गाडीमध्ये. आणि ते यायचे 1 दिवस अगोदरची गोष्ट सांगतो. मी दारू प्यायला ऑफिसमध्येच बसलो आणि ते 2 पोरांना घेऊन बसलो. का, ते दुसऱ्या दिवशी ते येणाऱ्या ऑडिटच्या समोर आहे ना माझ्या बाजूने उभे राहिले पाहिजे ना, आपली पार्टी का होना चाहिए वो लोग. मग त्यांना अगोदरच मॅन्युप्युलेट करण्यासाठी थोडासा वेळ पाहिजे, आणि वेळ पाहिजे, बोलायला पाहिजे त्यांच्यावर. म्हणल्यावरती क्वार्टर तर पाहिजे ना, हे का नाही, क्वार्टर लावल्याशिवाय बोलता कुठे येते मला. आणि त्या दोघांना घेऊन बसलो असा, त्यांना समोर आतले बिचारत एक गोट पण नाही प्यायचे दारू, जे काय प्यायचं ते मी प्यायचं, त्यामुळे माझ्यामध्ये कोण भागीदार नव्हता. पण मी पेल्याच्या नंतरून त्यांना लागलो मॅन्युप्युलेट करायला, त्यांना लागलो त्या मॅडमबद्दल काही नाही ते भारवायला. अरे तुला माहिती आहे का ती मॅडम जी अशी येईल तशी येईल, ती एवढं पैसे खाते ना, आपल्याला काय, मग आपण आता बघावंच करायची. आता आपण तिच्या विरोधात उभं राहायचं, हिला इथून काढून टाकायची. आणि मी ज्या दिवशी तिथं मॅनेजर होईन ना भाई, तुमच्या सगळ्यांचे ना सोन्याचे दिवस येणार.
लिडरशिप आहे माझ्यामध्ये एक प्रकारची, आणि मी त्यांना आहे ना बरोबर मॅनिप्युलेट हसू शकतो. आणि एक जण म्हणतात यार नाही यार मला भीती वाटते, अरे तू बांगड्या भर, तू बांगड्या खाल्लं तुला काय अक्कल आहे का, तुला कळतं का नाही, त्याच्यावरती खवळलं तो, बरं ठीक आहे बाबा काय शिचार याच्यात आधी नको लागेल, हे बरं काहीतरी एखादं बॅग करायचं, इथं तमाशा करायचं रोडवरती. आणि ती लोक माझ्या बाजूने झाले, दुसऱ्या दिवशीच्या ऑडिट झालं, चेकिंग झालं, त्याच्या विरोधात या सगळ्यांनी सह्या केल्या, मी पण सही केली. परिणाम काही महिन्यानंतर हा झाला, मी त्या कामावरून काढण्यात आलो. ती मॅडम तिथं परमनंट झाली. काही वर्षानंतर होऊन ज्यावेळेस मी दुसऱ्या ठिकाणी कामाला होतो, माझं परमनंट लेटर तिथं आलं. त्या मॅडमने पाठवलं लेटर. काय करणार तिकडे, आता तो माणूसच नाही कामाला ज्याचं परमनंट लेटर आले, काय करणार तिथं ठेवून. तिने परत रिटर्न पाठवलं. मला अजून त्रास व्हायला लागला त्या गोष्टीचा. ही आहे ना माझं वाटोळ करण्यासाठी आली एखाद्याची. हिला चांगलं बघवतच नव्हतं माझं, नाही का. त्या व्यक्तीबद्दल मला आहे ना घृणा निर्माण झाली. मला तिचा त्रास, त्या व्यक्तीचं नाव आहे ना त्याच्यामध्ये आलं. कारण ज्या वेळेस तिचं नाव लिहिलं ना दुसऱ्या कॉलममध्ये, कारणही लिहिलं, माझ्यामुळे तुला इतका मानसिक त्रास म्हणजे नाही का झाला ना, त्याच्यानंतर वारंवार प्रश्न जवळजवळ त्या बाईला मी 35,000 रुपये भरायला लावले तिथं जागेवर. 35,000 रुपये भरायला लावले त्या कंपनीला, मला 35 रुपये पण नाही भेटले. पण मी तिला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हा जो माझा अहंकार होता ना, अहंकाराने आहे ना त्याला मला इतका आतमधून आहे ना हे करून ठेवलं होतं ना, एक राक्षस बनवून ठेवलेलं. ज्यावेळेस आडाव लिहिलं ना त्यावेळेस त्या लेडीजचं नाव आलं, त्यावेळेस मला कळालं की मी लोकांचं वाटोळ करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो, कोणत्या थरा. आणि आता या बाईचं शेवटच्या कॉलममध्ये ज्यावेळेस आला ना, क्षतिपूर्ती कशी कराल, तिथं लिहायचंय ना तिथं काहीतरी बाबा. आता काय एवढं झालंय सगळा कांड, त्याच्यानंतर जाऊन तिची माफी पण मागायची. हे फक्त इथं नाही थांबत मॅटर, तिची जाऊन माफी पण मागायची. हे प्रकरण तिथं संपतं. आणि ज्या वेळेस आहे ना मित्रांनो, ॲक्च्युली तो 9व्या पायरीचा पार्ट आहे, की ॲक्च्युली मी अमेंड्स केली, त्याची अमेंड्स केली मी. तर तो जो काही अनुभव घडला तो मी स्वतः अनुभवलेला आहे. ती किक आहे ना मी स्वतः अनुभवलेली, त्यामुळे ती बोलण्यापेक्षा ना अनुभवणं लय महत्त्वाचं होतं. ती 9व्या पायरीची अमेंड. पण 8वी पायरी अजून काय सांगते पुढं मला. मी 8व्या पायरीमध्ये ना मला असं वाटायचं की आहे ना लोकांची नावच नाही निघणार. जवळजवळ मी सगळ्यांना नावं घेतलेली आहेत, पण ज्यावेळेस मी लिहायला बसलो ना 50च्या वरती नावं निघाली. 50च्या वरती लोकांची नावं निघाली. कुणाला एक अनुभव घडलेला. एक मित्र आहे ना माझ्याबरोबर दारू प्यायला एका टपरीवरती आम्ही बसलेलो, आणि बसल्याच्या नंतरून आहे ना 1 क्वार्टर दोघांमध्ये मारल्याच्या नंतरून आहे ना, अरे भाई यार 1 क्वार्टर मी काय होत आहे, अजून एक मागू आपण. अरे पण पैसे कुणाकडे नाही, त्याच्याकडे ना माझ्याकडं आहे का नाही. आणि मग आता करायचं काय. आणि मी आता लगेच बाता मारण्यामध्ये हुशार. अरे थांब जरा, आपली लय ओळख आहे इथं बाई, तू काय टेन्शन घेतो. आम्ही त्या टपरीच्या बाहेर आलो सहज, असं नाही का बघत एक जण भेटलं ना पंटर, ज्याच्याबरोबर मी जिममध्ये पहिला जायचं 2007 साली 7 साली. तो भेटला मला समोरून येताना. अरे बोले नितिन भाई कैसे. अरे बोले यार सुशांत क्या कर रहे तू इधर. अरे कुछ नहीं यार. बोले ये देखो मेरा दोस्त, ये बेचारे को जाने का काम से, तो काम से लोने को 14-15 किलोमीटर है अलीगढ़. तो बेचारे का गाड़ी का पेट्रोल यार खत्म हो गया, खाली 200 रुपये दे दो. 200 रुपये क्या, ये अभी ये पेमेंट होगा ना, तो तुम जिधर मिलेंगे ना उधर मैं तुमको दे दूंगा, जिधर मिलेंगे उधर. तो ये बेचारा आपला नाही काय, ठीक आहे 200 रुपये काय यायचं नाही. तोंड ओळख होतं त्याच्यानं माझी त्या जिममध्ये झालेली. त्याच्यानंतरून मी त्याच्या चांगुलपणाचा फायदा उचलला. असं चांगुलपणाचं लोक आहे ना वाईट नाही भेटली मला आजूबाजूला, सगळी चांगली नॉर्मल माणसं भेटली, पण मी त्यांच्या ना भोळेपणाचा फायदा उचलला. हा प्रॉब्लेम झाला माझा. मी त्याच्याकडून ते 200 रुपये घेतले, खिशात टाकले, त्याच्यावर गाडीवरती बसून वाईन शॉपला गेलो, क्वार्टर घेतली, परत येऊन त्याला ना बस भाई आपली वट किती बाहेर गेलो की 200चा बंदोबस्त झाला आपला. मग अरे पण हा नाही विचार केला की त्या माणसाच्या खिशातले पैसे काढण्यासाठी मी खोटं बोललो होतो, धडाधड खोटं बोललो. कितीतरी वेळा साहेबांना खोटं बोललेलो आहे.
मी ज्या ठिकाणी कामाला होतो ना ते मशीनवरती काम करायचं तर मी 17 ठिकाणी काम केलेलं माणूस. एका ठिकाणी तर टिकलो नाही. एव्हा शोभ एकमेव की तिथं 5 वर्ष झाली मला, ते पण मध्ये येतं म्हणून. कारण प्रॉब्लेम काय आहे की मी ज्या ठिकाणी काम करायचो ना पगाराच्या अगोदरच अर्ध्या पगाराच्या वरती उचल घ्यायचो मी. ती कशी तर माझ्या आहे ना इच्छा आणि अपेक्षा आहे ना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे. मला पैशाची कमतरता वाचायची आणि पैशाची कमतरता पूर्ण करण्यासाठी एकतर जॉबवरून फ्रॉड कर, चुकीचा मार्ग निवड, नाहीतर मग साहेबांकडून उचल घे, हे का नाही. तर मी ज्या मालकाकडे कामाला होतो, बिचारा गुजराती माणूस होता, तो वयस्कर माणूस आहे, अजून पण जिवंत होतो. महिन्याच्या अगोदरच म्हणजे पगार माझा 10 तारखेला व्हायचा. काय कंपन्यांमध्ये 10 तारखेला व्हायचा पगार. 15 ते 16 तारखेला मी त्याच्या समोर जाऊन उभं राहायचं. सर वो सिलेंडर खत्म हो गया घर का, 500 रुपये दे दो, वो पगार को काट दो, ये आगे आने वाले. बरं 15-16 तारीख झाल्याच्या नंतर परत 20 तारखेला बायकोची तब्येत साहेब खराब आहे, 1000 रुपये पाहिजे, 1000 रुपये द्या. 1000 रुपये घ्यायचं. परत 25 तारखेला मुलीची तब्येत साहेब खराब आहे, तिला आहे ना तळेगावला घेऊन जायला लागेल वाटतं बहुतेक, 1,500 रुपये पाहिजे. आणि ते पैसे काय करायचो, जाऊन दारू, गुटखा, सुगार काय काय म्हणजे त्याची उडवायचे. आणि ज्यावेळेस घरामध्ये पगार यायचा त्यावेळेस बायको व्हायचा जायची. किती वेळ राहिले? किती राहिले? 4 मिनिटं राहिले ना. तर हे शेवटचा अनुभव सांगतो, मी थांबतो बरं का. तर ह्याच्यामुळे ह्या प्रॉब्लेममुळे ना साहेबही वैतागलेला माझा, साहेबही वैतागलेला. अक्षरशः मी आहे ना इतर लोकांच्या आयुष्यामध्ये तर वादळ तर निर्माण केलंच, कारण की मी स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं हे सगळं कांड होतं बरं का. मी काय असं काय जनकल्याण योजना किंवा नाही का असं काय हे नव्हतं, ट्रस्ट वगैरे नव्हतं चालू की लोकांना टोप्या घालायच्या आणि ते ट्रस्टमध्ये भरायचं आहे माल. मी स्वतःच्या आत्मा शांत करण्यासाठी मी येणार लोकांना टोप्या घालायच्या. त्याच्यामुळे किती मनं दुखवली गेली, किती लोकांना त्रास झाला याचा कधीच विचार नाही केला मी, कधीच नाही केला. ना घरच्यांचा केला ना बाहेरच्यांचा केला. जर विचार करण्यासारखी माझी जर कुवत असते ना तर इथं पण नसतो आलो मी. बाहेरच्या बाहेर सगळं मॅनेज झालं असतं ना. सर्वसामान्य माणसासारखी सत्सविवेक बुद्धी जर माझी जागी झाली असते त्याच वेळेस इथे यायची गरज काय होती मला. मला परमेश्वराची गरज काय मागायची गरज होती. पण 4थी 5वी पायरी यायची गरज काय होती, 8वी पायरी यायची काय गरज होती. कारण की हा आढावा जोपर्यंत मी पूर्ण नाही केला तोपर्यंत माहिती 4थी पायरी पण पूर्ण नाही झाली. असा प्रॉब्लेम आहे. आणि ज्यावेळेस माझ्याकडे 8वी पायरी समोर आली ना त्यावेळेस ऑलरेडी ती तयार होती. तर मित्रांनो आता विषय होता 8व्या पायरीचा म्हणून त्या अनुषंगाने मी माझा अनुभव शेअर केला. या समूहाचे सगळ्यात प्रथम श्रद्धा समूह राहिलीचे मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला परत यायचं इथं बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली 8व्या पायरीवरती. नवगताचं पण स्वागत आहे. 10 वर्ष पूर्ण झालेल्या सभासदाचं पण अभिनंदन आहे. तर मित्रांनो मला तुम्ही शांतपणे ऐकलं, धन्यवाद, थँक्यू.